नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल शनिवारी झालेली अर्थशास्त्र या विषयाची परीक्षा HSC बोर्डाची या प्रश्नपत्रिकेचे उत्तर मी घेऊन आलेलो आहोत. इयत्ता 12वी वार्षिक परीक्षा 2024 3 तास आणि 10 मिनिटे तुम्हाला एक्स्ट्रा भेटलेले होते. 80 मार्काची परीक्षा होती. त्यातील पहिला प्रश्न आपण पाहू. योग्य पर्याय निवडा. यामध्ये पहिला प्रश्न जो आहे तो 20 मार्काला आहे. त्यामध्ये अ, ब, क, ड असे 4 प्रश्न आहेत. त्यातील अ प्रश्न आपण पाहणार आहोत. योग्य पर्याय निवडा. प्रश्न पहिला आहे, सूक्ष्म अर्थशास्त्रीय विश्लेषणात वापरली जाणारी पद्धत. त्याचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 मधलं फक्त क म्हणजेच विभाजन पद्धत हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, असंघटित नाणे बाजारात पुढील घटक कार्यरत असतात. याचं उत्तर आहे मित्रांनो 4 अ, क, ड सावकार, हुंडी, चिटफंड. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, सरकारच्या ऐच्छिक कार्यामध्ये पुढीलपैकी कार्य येतात. उत्तर आहे मित्रांनो याचं ब, क शिक्षण व आरोग्य सेवा, सामाजिक सुरक्षा उपाययोजना. त्यानंतर चौथा प्रश्न आहे, निर्देशांकाचे महत्त्व खालील विधानातून शोधा. पर्याय दिलेले होते. त्यामध्ये त्यातील अचूक पर्याय जो आहे तो दुसरा आहे अ, ब, क म्हणजेच भविष्यकाळाचे पूर्वानुमान काढण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, भाववाढीचे मोजमाप करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त, योग्य धोरणाची आखणी करण्यासाठी निर्देशांक उपयुक्त. पाचवा प्रश्न आहे, रक्तपेढी ब्लड बँक हे याचे उदाहरण आहे. याचं उत्तर आहे फक्त ड म्हणजेच काल उपयोगिता हे त्याचं उत्तर आहे. त्यानंतर विसंगत शब्द ओळखा. पहिला आहे मागणीचे प्रकार. प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, संमिश्र मागणी, बाजार मागणी. म्हणजे यामध्ये प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी आणि संमिश्र मागणी हे मागणीचे प्रकार आहेत. परंतु बाजाराची मागणी हा त्यातला प्रकार मागणीचा नाही आहे. त्यामुळे बाजाराची मागणी हा विसंगत शब्द आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, राष्ट्रीय उत्पन्नाची वैशिष्ट्ये. आर्थिक वर्ष, पैशात व्यक्त केलेले मूल्य, स्थिर संकल्पना, प्रभावी संकल्पना. याचं उत्तर आहे मित्रांनो स्थिर संकल्पना. राष्ट्रीय उत्पन्नाचे वैशिष्ट्यामध्ये आर्थिक वर्ष, पैशात व्यक्त केलेले मूल्य आणि प्रभावी संकल्पना यांचा समावेश होतो, परंतु स्थिर संकल्पनेचा समावेश होत नाही. त्यामुळे स्थिर संकल्पना हा विसंगत शब्द आहे. प्रश्न तिसरा, अंदाजपत्रकाचे प्रकार. तुटीचे अंदाजपत्रक, शून्याधारित अंदाजपत्रक, समतोल अंदाजपत्रक, शिल्लकीचे अंदाजपत्रक. मित्रांनो याचं उत्तर आहे शून्याधारित अंदाजपत्रक. याचं अंदाजपत्रकाचे प्रकार तुटीचे अंदाजपत्रक आहे, समतोल अंदाजपत्रक आहे, शिल्लकीचे अंदाजपत्रक आहे, परंतु शून्याधारित अंदाजपत्रक हे अंदाजपत्रकाचा प्रकार नाही आहे. त्यामुळे याचं उत्तर आहे शून्याधारित अंदाजपत्रक. प्रश्न चौथा, कायदेशीर मक्तेदारी, पेटंट, ओपेक, स्वामित्व, बोधचिन्ह. आता कायदेशीर मक्तेदारीमध्ये पेटंट आणि स्वामित्व आणि बोधचिन्ह यांचा वापर हा केला जातो. याला कायद्याची मान्यता असते. परंतु ओपेक ही त्या ठिकाणी वेगळी संघटना आहे. ही तेल उत्पादन करणाऱ्या देशांची संघटना आहे. त्यामुळे ओपेक हा कायदेशीर मक्तेदारीमध्ये मोडत नाही. त्यानंतर पाचवा प्रश्न आहे, वित्तीय मालमत्ता, रोखे, भूमी, सरकारी रोखे, उत्पन्न रोखे. मित्रांनो पाचव्या प्रश्नाचं उत्तर आहे भूमी. वित्तीय मालमत्तेमध्ये आपण पाहतो रोखे ही काही मालमत्ता आहे आपली, सरकारी रोखे ही मालमत्ता आहे, उत्पन्न रोखे पण ही काय मालमत्तेमध्ये समावेश होतो, परंतु भूमीचा यामध्ये समावेश होत नाही, म्हणून हा वेगळा शब्द आहे. त्यानंतर क प्रश्न आहे, आर्थिक पारिभाषिक शब्द लिहा. याच्यावर 5 प्रश्न आहेत 5 गुणांसाठी.
पहिला प्रश्न आहे, किंमत स्थिर असताना इतर घटकातील अनुकूल बदलाचा परिणाम म्हणून जेव्हा मागणी वाढते, याचं उत्तर आहे मागणीची वृद्धी किंवा वाढ असे म्हणतात. प्रश्न दुसरा आहे, मागणीनुसार पैसे काढल्या जाणाऱ्या ठेवी, याचं उत्तर आहे मित्रांनो मागणी ठेवी. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, एकाच वस्तू व सेवेसाठी वेगवेगळ्या ग्राहकांना वेगवेगळ्या किमती आकारणे, याचं उत्तर आहे मूल्यभेद. प्रश्न चौथा आहे, एका जादा नगसंख्येचे उत्पादन केल्यानंतर एकूण खर्चात होणारी निव्वळ वाढ, याचं उत्तर आहे सीमांत खर्च. प्रश्न पाचवा आहे, फक्त उत्पन्नातील बदलाचा परिणाम म्हणून मागणीत घडून येणारा बदल, याचं उत्तर आहे उत्पन्न लवचिकता. त्यानंतर प्रश्न पहिल्यातला ड, सहसंबंध पूर्ण करा, 5 मार्काला आहे. पहिला प्रश्न आहे, सर्वसाधारण समतोल स्थूल अर्थशास्त्र, टिंबटिंब सूक्ष्म अर्थशास्त्र. म्हणजे काय, आंशिक समतोल म्हणजे काय असतं, सूक्ष्म अर्थशास्त्र असतं. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, उत्पादन पद्धत टिंबटिंब, उत्पन्न पद्धत घटक पद्धती. उत्पादन पद्धती कायसाठी वापरली जाते, मालसाठा पद्धतीसाठी वापरली जाते. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, रूपोपयोगिता फर्निचर. रूपोपयोगिता फर्निचर म्हणजे फर्निचर आपण कशापासून तयार करतो, लाकडापासून, त्यामुळे त्याला विशिष्ट आकार दिलेला असतो. त्यामुळे रूपोपयोगिता, एखाद्या लाकडाला विशिष्ट आकार दिल्यानंतर त्या ठिकाणी त्याचा वापर जो आहे तो चांगल्या कामासाठी होतो, म्हणून त्याला रूपोपयोगिता म्हणतात. टिंबटिंब डॉक्टर, डॉक्टरचं काय काम असतं, सेवा पुरवण्याचं, म्हणून या ठिकाणी याचं उत्तर काय, सेवा उपयोगिता. चौथा प्रश्न आहे, संपूर्ण लवचिक मागणी इलॅस्टिक डिमांड बरोबर अनंत, टिंबटिंब इलॅस्टिक डिमांड बरोबर 0. म्हणजे संपूर्ण अलवचिक मागणी म्हणजेच काय असते, इलॅस्टिक डिमांड बरोबर 0. प्रश्न पाचवा आहे, टिंबटिंब पुरवठ्यातील बदल, इतर घटक स्थिर, पुरवठ्याचे विचलन. इतर घटक स्थिरचं काय, पुरवठ्याचे विचलन आहे. आणि पुरवठ्यातील बदलाचं काय पाहिजे उत्तर, किंमत स्थिर. किंमत स्थिर हे काय, त्याचं उत्तर आहे. प्रश्न दुसरा, खालील उदाहरणांच्या आधारे संकल्पना ओळखून ती स्पष्ट करा. कोणतेही 3. मनीषाने वही व पेनाचा वापर करून निबंध लेखनाची गरज पूर्ण केली. उत्तर, वरील उदाहरण उपयोगिता संकल्पनेचे आहे. आता संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे आपल्याला करता येईल. मानवी गरज पूर्ण करण्याची वस्तूमधील क्षमता म्हणजे उपयोगिता होय. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे, रघुचे वडील त्यांचे पैसे देशातील आणि देशाबाहेरील एकत्रित समभाग आणि कर्ज अशा दोन्ही दीर्घ मुदतीच्या निधीच्या बाजारपेठेत गुंतवतात. हे वरील उदाहरण कशाचं आहे, भांडवल बाजार या संकल्पनेचं आहे. संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे, वित्तीय बाजारपेठेतील ज्या बाजारात मध्यम मुदतीसाठी आणि दीर्घ मुदतीसाठी वित्तपुरवठा केला जातो त्या बाजारात भांडवल बाजार म्हणतात. त्यानंतर प्रश्न तिसरा आहे, कोरोना महामारीच्या काळात मास्क वापरणे सक्तीचा केल्याने मास्क तयार करणाऱ्या कारखान्यातील श्रमिकांची मागणी वाढली. याचं उत्तर आहे, वरील उदाहरण अप्रत्यक्ष मागणी या संकल्पनेचे आहे. संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे, ज्या वस्तू व सेवा मानवी गरजा अप्रत्यक्षपणे पूर्ण करतात त्या वस्तू व सेवांना असणारी मागणी म्हणजे अप्रत्यक्ष मागणी होय. उत्पादन घटकांना असणारी मागणी अप्रत्यक्ष मागणी असते. उदाहरणार्थ हत्यारे, अवजारे, मनुष्यबळ, त्यामध्ये श्रमिक, कामगार इत्यादींची मागणी. महाराष्ट्राने पंजाबकडून गहू खरेदी केला. याचं उत्तर, वरील उदाहरण अंतर्गत व्यापार या संकल्पनेचे आहे. संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे, राष्ट्राच्या भौगोलिक सीमांच्या अंतर्गत केल्या जाणाऱ्या वस्तू व सेवांची खरेदी विक्री म्हणजे अंतर्गत व्यापार होय. अंतर्गत व्यापार म्हणजे देशाच्या सीमारेषेच्या आत केला जाणारा व्यापार होय. उदाहरणार्थ महाराष्ट्र व गुजरात यामध्ये होणारा व्यापार. प्रश्न पाचवा, जागृतीला राज्य सरकारकडून दरमहा 5,000 रुपये निवृत्तीवेतन मिळते.
उत्तर वरील उदाहरण हस्तांतरित उत्पन्न या संकल्पनेचे आहे. संकल्पनेचे स्पष्टीकरण पुढीलप्रमाणे. दुसऱ्या व्यक्तीने, संस्थेने, सरकारने केलेला खर्च हा एखाद्या व्यक्तीस कोणत्याही स्वरूपाचे उत्पादन कार्य न करता उत्पन्नाच्या स्वरूपात प्राप्त होत असेल तर असे उत्पन्न म्हणजे हस्तांतरित उत्पन्न होय. त्यानंतर प्रश्न ब. फरक स्पष्ट करा. कोणतेही 2 मार्काला एक फरक स्पष्ट करा आहे. त्यामध्ये 2 मुद्दे तुम्ही लिहिले तरी चालतील, परंतु ते अचूक असले पाहिजे. असे टोटल 3 प्रश्न लिहायचे तुम्हाला 6 मार्कासाठी. त्यामध्ये पहिला प्रश्न आहे आवर्ती ठेवी आणि मुदत ठेवी. आवर्ती ठेवी या विशेषतः अल्प प्रमाणात बचत करणाऱ्या बचतदारांकडून नियमित आवर्ती ठेव खात्यात ठेवल्या जातात. तर मुदत ठेवी या निश्चित कालावधीसाठी बचतदारांकडून ठेवल्या जातात. आवर्ती ठेवीवर व्याजदर कमी असते, मुदत ठेवीवर व्याजदर जास्त असते. आवर्ती ठेवीमध्ये नियमितपणे पैसे टाकले जातात. मुदत ठेवीमध्ये एकदाच पैसे ठेवले जातात किंवा टाकले जातात. त्यानंतर आहे एकूण उपयोगिता आणि सीमांत उपयोगिता. एकूण उपयोगितेचा अर्थ वस्तूच्या एकापाठोपाठ एक सेवन केलेल्या सर्व नगापासून मिळालेल्या उपयोगितांची होणारी बेरीज म्हणजे एकूण उपयोगिता होय. सीमांत उपयोगिता वस्तूच्या शेवटच्या नगाच्या सेवनापासून प्राप्त होणारी अधिक उत्तम उपयोगिता म्हणजे सीमांत उपयोगिता होय. त्यानंतर एकूण उपयोगिता मूल्य. सर्वसाधारणपणे एकूण उपयोगितेचे मूल्य धन असते. सीमांत उपयोगितेचे मूल्य धन, शून्य किंवा ऋण असू शकते. संपूर्ण लवचिक मागणी आणि संपूर्ण अलवचिक मागणी या दोन्हीतील फरक आपण पाहू. संपूर्ण लवचिक मागणीचा अर्थ वस्तूच्या किमतीतील अल्पशा शेकडा बदलामुळे किंवा वस्तूच्या किमतीत कोणताही बदल न होताही वस्तूच्या मागणीत अनंत बदल होत असेल तर अशा मागणीस संपूर्ण लवचिक मागणी म्हणतात. संपूर्ण अलवचिक मागणीचा अर्थ वस्तूच्या किमतीत शेकडा बदल होऊ नये, वस्तूच्या मागणीत कोणताही शेकडा बदल होत नसेल तर अशा मागणीस संपूर्ण अलवचिक मागणी म्हणतात. संपूर्ण अलवचिक मागणीच्या लवचिकतेचे मूल्य. संपूर्ण लवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य अनंत असते. तर संपूर्ण अलवचिक मागणीमध्ये त्याचे मूल्य. संपूर्ण अलवचिक मागणीच्या प्रकारात मागणीच्या किंमत लवचिकतेचे मूल्य 0 असते. त्यानंतर चौथा प्रश्न किंमत निर्देशांक आणि संख्यात्मक निर्देशांक यातील फरक. अर्थ चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतींची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या किमतींची बेरीज यांच्या गुणोत्तराला 100 ने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे किंमत निर्देशांक होय. संख्यात्मक निर्देशांकाचा अर्थ चालू वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्यांची बेरीज आणि मूळ वर्षातील निरनिराळ्या वस्तूंच्या नगसंख्यांची बेरीज यांच्या गुणोत्तराला 100 ने गुणून मोजला जाणारा निर्देशांक म्हणजे संख्यात्मक निर्देशांक होय. सूत्र किंमत निर्देशांकाचं. किंमत निर्देशांक बरोबर समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. संख्यात्मक निर्देशांक सूत्र. संख्यात्मक निर्देशांक बरोबर समेशन Q1 भागिले समेशन Q0 गुणिले 100. त्यानंतर अंतर्गत कर्ज आणि बाह्य कर्ज यामधील फरक आपण पाहणार आहोत. अंतर्गत कर्ज अर्थ देशांतर्गत आर्थिक स्रोतातून शासनाद्वारे उभारले जाणारे कर्ज म्हणजे अंतर्गत कर्ज होय.
बाह्य कर्जाचा अर्थ पाहू आपण. देशाबाहेरील आर्थिक स्रोतातून शासनाद्वारे उभारला जाणारा कर्ज म्हणजे बाह्य कर्ज होय. अंतर्गत कर्ज व्यवस्थापनाचे स्वरूप. अंतर्गत कर्जाच्या व्यवस्थापनाची प्रक्रिया तुलनेने कमी गुंतागुंतीची असते. बाह्य कर्ज व्यवस्थापनाचे स्वरूप. बाह्य कर्जाच्या व्यवस्थापनाची प्रक्रिया तुलनेने अधिक गुंतागुंतीची असते. प्रश्न 3. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 3. 12 मार्कासाठी. मागणीचे कोणतेही 4 प्रकार स्पष्ट करा. मागणीचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत. प्रत्यक्ष मागणी, अप्रत्यक्ष मागणी, पूरक किंवा संयुक्त मागणी, संमिश्र मागणी, स्पर्धात्मक मागणी. मागणीचे प्रकार सविस्तरपणे पाहू. प्रत्यक्ष मागणी. मानवी गरजा भागवण्यासाठी उपभोग्य वस्तू व सेवांची प्रत्यक्षपणे मागणी केली जाते, म्हणून त्यांना असणाऱ्या मागणीस प्रत्यक्ष मागणी म्हणतात. उदाहरणार्थ अन्नपदार्थ, कपडे इत्यादींची मागणी. दुसरा प्रकार अप्रत्यक्ष मागणी. ज्या वस्तूची व सेवांची उपभोग्य वस्तू व सेवांच्या निर्मितीसाठी मागणी केली जाते त्यांना असणाऱ्या मागणीस अप्रत्यक्ष मागणी म्हणतात. अप्रत्यक्ष मागणीला परोक्ष मागणी असेही म्हणतात. उदाहरणार्थ उत्पादन घटकांना असलेली मागणी. मागणीचा प्रकार 3. पूरक किंवा संयुक्त मागणी. एखादी गरज भागवण्यासाठी 2 किंवा अधिक वस्तूंची मागणी एकत्रित केली जाते तेव्हा त्या वस्तूंना असणाऱ्या मागणीस पूरक किंवा संयुक्त मागणी म्हणतात. उदाहरणार्थ शाई व पेनाची मागणी. प्रश्न 4. पॉईंट. संमिश्र मागणी. अनेक उपयोगी वस्तूला असणाऱ्या मागणी संमिश्र मागणी म्हणतात. उदाहरणार्थ विजेची मागणी. मागणीचा प्रकार 5. स्पर्धात्मक मागणी. पर्यायी वस्तूंना असणारी मागणी म्हणजे स्पर्धात्मक मागणी होय. उदाहरणार्थ चहा व कॉफीची मागणी. भारतातील भांडवल बाजारासमोरील कोणत्याही 4 समस्या सविस्तर लिहा. उत्तर. भारतातील भांडवल बाजारासमोरील समस्या पुढीलप्रमाणे आहेत. 1. वित्तीय घोटाळे. भारतातील भांडवल बाजारात वित्तीय घोटाळ्यांचे प्रमाण वाढत आहे. वाढत्या वित्तीय घोटाळ्यामुळे भांडवल बाजारात व्यवहार करणाऱ्या सर्वसामान्य व्यक्तींचा भांडवल बाजारावर अविश्वास वाढला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना भांडवल बाजारातील गुंतवणुकीबाबतचा विश्वास कमी झाला आहे. परिणामी भांडवल बाजारात सार्वजनिक विश्वासार्हतेतील घसरणीच्या स्वरूपातील कधीही भरून न येणाऱ्या तोट्यास सामोरे जावे लागत आहे. दुसरी समस्या आहे अंतस्थ माहितगार आणि किंमत गैरफेरफार. काही व्यक्तींकडे कंपन्यांची गुप्त माहिती उपलब्ध असल्यामुळे अशा व्यक्ती या वैयक्तिक लाभासाठी कंपन्यांच्या अप्रकाशित गुप्त माहितीची खरेदी विक्री करतात आणि काही व्यक्ती या वैयक्तिक फायद्यासाठी इतर व्यक्तींच्या मदतीने जाणीवपूर्वक विशिष्ट कंपन्यांच्या भागांची खरेदी विक्री करून भागांच्या किमती वाढवतात किंवा पाडतात. अशा बेकायदेशीर व्यवहारांमुळे भारतातील भांडवल बाजाराच्या सुगम कार्यावर विपरीत परिणाम होत आहे. 3. कर्जाची अपुरी साधने. भारताच्या भांडवल बाजारात कर्जाच्या साधनांमध्ये रोखे, कर्जरोखे इत्यादींचा समावेश होतो. गुंतवणुकीचे कमी प्रमाण, देयकाची जास्त किंमत, लघु व मध्यम उद्योगांच्या भांडवल बाजारातील प्रवेशावरील निर्बंध इत्यादी कारणांमुळे भांडवल बाजारातील कर्जाच्या साधनांशी संबंधित व्यवहार तुलनेने कमी होतात. 4. व्यापाराच्या प्रमाणातील घट. भांडवल बाजारातील गुंतवणूकदारांना ऑनलाईन व्यवहार करता येतात. देशातील विविध भागातील भांडवल बाजारातील गुंतवणूकदार हे बॉम्बे वायदे बाजार आणि राष्ट्रीय वायदे बाजार या भाग बाजारातील रोख्यांमध्येच गुंतवणूक करण्यास प्राधान्य देतात. परिणामी भारतातील प्रादेशिक भाग बाजारांच्या व्यापारामध्ये तीव्र प्रमाणात घट झाल्याचे दिसून येते. 5. माहितीच्या कार्यक्षमतेचा अभाव. एखाद्या कंपनीच्या भागांच्या भाग
बाजारातील सद्यस्थितीतील किमती या कंपनीविषयीच्या सर्व लहान मोठ्या माहितीवर आधारित असतील तर असा भाग बाजार माहितीच्या दृष्टिकोनातून कार्यक्षम असल्याचे म्हटले जाते. तथापि इतर प्रगत देशांच्या तुलनेने भारतातील बाजारात माहितीची कार्यक्षमता तुलनेने कमी आहे. गुंतवणूकदारांना गुंतवणुकीतून अपेक्षित लाभ प्राप्त होत नाहीत, त्यामुळे त्यांना भांडवल बाजारावरील विश्वास कमी होतो. प्रश्न 3. उपयोगितेची कोणतीही 4 वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उपयोगितेची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. व्यक्तिनिष्ठ संकल्पना. उपयोगिता व्यक्तीनुसार बदलत जाते. व्यक्तीचे वय, लिंग, शिक्षण, आवडीनिवडी यानुसार उपयोगिता बदलले जाते. उदाहरणार्थ, निरक्षर व्यक्तीला एखाद्या पुस्तकातून कमी उपयोगिता सापडते, परंतु साक्षर व्यक्तीला त्याच पुस्तकातून जास्त उपयोगिता मिळते. 2. उपयोगिता व उपयुक्तता यात फरक. उपयोगिता आणि उपयुक्तता यात पूर्णतः भिन्न संकल्पना आहेत. वस्तूत उपयोगिता असूनही तिच्यात उपयुक्तता असतेच असे नाही. उदाहरणार्थ, दारू, सिगारेट यासारख्या शरीरास हानिकारक पदार्थांमध्ये केवळ उपयोगिता असते, उपयुक्तता असत नाही. 3. उपयोगिता व आनंद यात फरक. एखाद्या वस्तूत उपयोगिता असूनही त्या वस्तूच्या सेवनाने आनंद मिळतोच असे नाही. उदाहरणार्थ, कडू औषधामध्ये उपयोगिता असूनही त्यांच्या सेवनाने आनंद, समाधान मिळत नाही. म्हणून उपयोगिता आणि आनंद या वेगवेगळ्या संकल्पना आहेत. 4. सापेक्ष संकल्पना. उपयोगिता स्थळानुसार आणि काळानुसार बदलते. उदाहरणार्थ, लोकरीच्या उबदार कपड्यात मुंबईत कमी उपयोगिता आणि काश्मीरमध्ये जास्त उपयोगिता असते. तसेच लोकरीच्या कपड्यात उन्हाळ्यात कमी उपयोगिता आणि हिवाळ्यात जास्त उपयोगिता आढळते. नैतिकदृष्ट्या तटस्थ. अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून मानवी गरज पूर्ण करणाऱ्या दारूसारख्या अपायकारक आणि दुधासारख्या उपकारक अशा दोन्ही वस्तूंमध्ये उपयोगिता असते. म्हणजेच उपयोगितेच्या संकल्पनेत योग्य अयोग्य, चांगलं वाईट, उपकारक अपायकारक, नैतिक अनैतिक इत्यादी बाबींचा विचार केला जात नाही. म्हणून उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. 6. उपयोगिता व समाधान यात फरक. उपयोगिता आणि समाधान या पूर्णतः भिन्न संकल्पना आहेत. उपयोगिता वस्तूशी संबंधित असते तर समाधान हे उपभोग करणाऱ्या व्यक्तींशी संबंधित असते. उपयोगिता हे अपेक्षित समाधान असते व समाधान ही प्रत्यक्ष अनुभूती असते. उपयोगिता उपभोगाची सुरुवात असते तर समाधान हा उपभोगाचा अंतिम परिणाम असतो. 7. केवळ तात्विक मापन शक्य. उपयोगिता ही व्यक्तिनिष्ठ संकल्पना असून ती समाधानाच्या भावनेशी निगडीत आहे. उपयोगितेला सुनिश्चित स्वरूपाचे अस्तित्व नाही. ती अदृश्य व अमूर्त संकल्पना आहे. म्हणून उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. त्यामुळेच उपयोगितेचे केवळ तात्विक मापन शक्य असते, परंतु संख्यात्मक मापन शक्य नसते. बहुपर्याय. एकाच वस्तूद्वारे एकाहून अधिक व्यक्तींच्या निरनिराळ्या गरजा भागू शकतात. त्यामुळे उपयोगिता बहुपर्यायी आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती विजेचा वापर धुलाई यंत्र चालवण्यासाठी करते तर दुसरी व्यक्ती विजेचा वापर वातानुकूलित यंत्र चालवण्यासाठी करते. गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. उपयोगिता वस्तूच्या गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते. वस्तूच्या पहिल्या नगाच्या वेळी व्यक्तीची त्या वस्तूची गरज अधिक तीव्र असते. त्यामुळे पहिल्या नगापासून सर्वाधिक उपयोगिता मिळते. परंतु जसजसा वस्तू साठा वाढत जातो तसतशी व्यक्तीची त्या वस्तूबाबतची गरज कमी तीव्र होत जाते. म्हणून वस्तू साठा वाढत गेल्यास सीमांत उपयोगिता घटत जाते. 11. मागणीचा आधार. उपयोगिता मागणीचा आधार आहे. एखाद्या वस्तूत उपयोगिता नसेल तर विवेकी उपभोक्ता अशा वस्तूची मागणी करीत नाही, परंतु एखाद्या वस्तूत उपयोगिता असेल तर गरजेच्या महत्तम समाधानासाठी उपभोक्ता अशा वस्तूची मागणी करतो. अशा प्रकारे हा सिद्धांत मागणीच्या नियमाला आधार ठरतो. प्रश्न 4. सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कोणतीही 4 कारणे लिहा. शासनाच्या सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
एक. शासनाच्या कार्यात वाढ. देशाच्या आर्थिक व सामाजिक विकासाकरिता आधुनिक शासन मोठ्या प्रमाणावर शिक्षणाचा प्रसार करणे, आरोग्य सुविधा पुरवणे, मनोरंजन सेवा पुरवणे, समाज कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करणे यासारख्या कार्यावर मोठ्या प्रमाणावर सातत्याने खर्च करीत आहे. शासन नवनवीन ऐच्छिक कार्ये स्वीकारत आहे आणि पारंपरिक सक्तीची कार्ये अधिक कार्यक्षमतेने करीत आहे. ही सर्व कार्ये पार पाडण्यासाठी शासनास मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. दुसरा, लोकसंख्येची वाढ. भारत विकसनशील देश असल्यामुळे भारतात लोकसंख्येची वाढ झपाट्याने होत आहे. 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या 121.02 कोटी इतकी होती. वाढत्या लोकसंख्येच्या विविध गरजांची पूर्तता करण्यासाठी शासनाला मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. त्यामुळे सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. वाढते शहरीकरण. आधुनिक जगातील अनेक देशात शहरीकरणाचा वेग वाढत आहे. नव्याने उदयास आलेल्या व विकसित झालेल्या शहरी भागात पाणीपुरवठा, वीजपुरवठा, वाहतूक, दळणवळणाची सुविधा, स्वच्छतेच्या सुविधा, मनोरंजन सुविधा शासनास पुरवाव्या लागत आहेत व त्यासाठी शासनाला सातत्याने खर्च करावा लागत आहे. परिणामी सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. चौथा, संरक्षण खर्चात वाढ. आधुनिक काळात अस्थिर व असमंजस आंतरराष्ट्रीय संबंधात वाढ झाली आहे. जगातील अनेक देश संभाव्य परकीय आक्रमण, युद्ध यांना तोंड देण्यासाठी संरक्षण खर्चात वाढ करीत आहेत. परिणामी सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. पाचवा, लोकशाही शासन पद्धतीचा प्रसार. जगातील बहुसंख्य देशांनी लोकशाही पद्धतीचा स्वीकार केला आहे. लोकशाही पद्धतीत ठराविक मुदतीनंतर सार्वत्रिक निवडणुका घेऊन शासन निर्मितीची प्रक्रिया पार पाडली जाते. भारतासारख्या आकारमानाने व लोकसंख्येने मोठ्या असणाऱ्या देशात निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. परिणामी सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. सहावा, भाववाढ. ज्याप्रमाणे एखादी व्यक्ती वैयक्तिक गरजा पूर्ण करण्यासाठी विविध वस्तू व सेवांची खरेदी करताना पैसे खर्च करते, त्याप्रमाणे सरकार समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी विविध वस्तू व सेवांची खरेदी करताना पैसे खर्च करते. बहुतांश वस्तू व सेवांच्या किमतीत सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येते. परिणामी सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. सातवा, औद्योगिक विकास. उत्पादन वाढ, रोजगार निर्मिती, आर्थिक वृद्धी व विकास ही उद्दिष्टे गाठण्यासाठी देशात मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास होणे आवश्यक ठरते. भारतासारख्या विकसनशील देशात औद्योगिक विकासास चालना देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औद्योगिक विकास योजनांवर खर्च केला जात आहे. परिणामी सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. आठवा, आपत्ती व्यवस्थापन. आधुनिक शासन पूर, भूकंप, चक्रीवादळे यांसारख्या नैसर्गिक आपत्तींचे आणि सामाजिक अशांतता, दंगे, युद्ध यांसारख्या मानवनिर्मित आपत्तींचे व्यवस्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च करीत आहे. परिणामी सार्वजनिक खर्चात वाढ होत आहे. स्थूल अर्थशास्त्राची कोणतीही 4 वैशिष्ट्ये लिहा. स्थूल अर्थशास्त्राची वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत. 1. समग्र घटकांचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास केला जातो. संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, एकूण रोजगार पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा, एकूण उपभोग, एकूण गुंतवणूक, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र घटकांचा अभ्यास या शाखेत होतो. उत्पन्न सिद्धांत. दुसरा, स्थूल अर्थशास्त्र हे उत्पन्न व रोजगार सिद्धांत किंवा उत्पन्न विश्लेषण म्हणून ओळखले जाते. समलक्षी विश्लेषण हे प्रामुख्याने अर्थव्यवस्थेतील राष्ट्रीय उत्पन्नातील व एकूण रोजगार पातळी कशी निश्चित होते आणि त्यात बदल किंवा चढउतार कोणत्या कारणाने घडून येतो याचे विवेचन करणारे आहे. तसेच राष्ट्रीय उत्पन्नात दीर्घकाळात कशी वाढ होते आणि सामाजिक लेखांकन यासंबंधीचे सविस्तर विवेचनही हे विश्लेषण करते. सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण. तिसरा, समलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषण हे सर्वसाधारण समतोलाचे विश्लेषण करते. हे विश्लेषण संपूर्ण अर्थव्यवस्थेचा समतोल कसा प्रस्थापित याचे स्पष्टीकरण करते. समलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणात अर्थव्यवस्थेतील अनेक आर्थिक चलांच्या वर्तनाचा एकाच वेळी अभ्यास केला जातो व हा अभ्यास करताना विविध आर्थिक घटकांमधील फलनात्मक संबंध व त्यांच्यातील परस्परावलंबन विचारात घेतले जाते. सर्वसाधारण समतोलामध्ये सर्वच घटक इतर सर्व घटकांशी संबंधित असतात असे मानले जाते.
सर्वसाधारण समतोलात एकूण मागणी एकूण पुरवठा यांच्या समतोलाद्वारे सर्वसाधारण किंमत पातळी कशी निश्चित होते व त्याद्वारे एकूण उत्पन्न व रोजगाराची पातळी कशी निश्चित होते याचे स्पष्टीकरण केले जाते. समलक्षी अर्थशास्त्रीय विश्लेषणात अनेक समलक्षी आर्थिक चले, त्यांचे आंतरसंबंध, परस्परावलंबन व त्यांचे एकमेकांवर होणारे परिणाम या सगळ्यांचा अभ्यास केला जातो. चौथा, परस्परावलंबन. स्थूल अर्थशास्त्रात राष्ट्रीय उत्पादन, राष्ट्रीय उत्पन्न, रोजगार पातळी, एकूण गुंतवणूक, किंमत पातळी इत्यादी समलक्षी आर्थिक चलांमधील परस्परावलंबन लक्षात घेतले जाते. उदाहरणार्थ, गुंतवणूक पातळीवरील बदल हा राष्ट्रीय उत्पन्न, उत्पादन व रोजगार पातळी या सर्वांमध्ये कसा बदल घडवून आणतो व अंतिमतः आर्थिक विकासाच्या पातळीत कसा बदल घडवून आणतो याचे स्पष्टीकरण समलक्षी विवेचनात आढळते. पाचवा, राशी पद्धतीचा अवलंब. समलक्षी विश्लेषण हे समुच्चयात्मक स्वरूपाचे आहे. यामध्ये संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या पातळीवरील समग्रांचा म्हणजेच आर्थिक चलांच्या बेरजांच्या रूपातील एकूण परिमाणांचा समुच्चयांचा अभ्यास केला जातो. म्हणजेच समलक्षी अर्थशास्त्राचे विवेचन हे एकूण मागणी, एकूण पुरवठा, राष्ट्रीय उत्पादन इत्यादी समलक्षी चलांशी संबंधित असते. त्यामुळे या अर्थशास्त्रात राशी पद्धतीचा अवलंब केला जातो. सहावा, वृद्धीच्या प्रारूपे. अर्थशास्त्रात आर्थिक वृद्धी व आर्थिक विकासातील विविध घटकांचा सहभाग सविस्तररित्या अभ्यासला जातो. स्थूल अर्थशास्त्र आणि आर्थिक वृद्धीची प्रारूपे विकसित करण्यासाठी उपयुक्त ठरते. आर्थिक विकासाच्या अभ्यासासाठी आर्थिक वृद्धीची प्रारूपे उपयोगी ठरतात. उदाहरणार्थ, मूलभूत व अवजड उद्योगावर भर देणारे महालनोबिस वृद्धी प्रारूप. सातवा, सर्वसाधारण किंमत पातळीचा अभ्यास. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळी निश्चिती व त्यातील बदल यांचा अभ्यास केला जातो. सर्वसाधारण किंमत पातळी म्हणजे अर्थव्यवस्थेतील सद्यस्थितीत उत्पादित केलेल्या सर्व वस्तू व सेवांच्या किमतींची सरासरी होय. स्थूल अर्थशास्त्रात सर्वसाधारण किंमत पातळीत होणाऱ्या चढउतारांचा म्हणजेच व्यापार चक्राचा अभ्यास केला जातो. आठवा, धोरणाभिमुख. लॉर्ड केन्स यांच्या मते समलक्षी अर्थशास्त्र हे आर्थिक समस्या सोडवणाऱ्या धोरणांची चर्चा करणारे शास्त्र आहे. उदाहरणार्थ, भाववाढ रोखणे, रोजगार निर्माण करणे, अर्थव्यवस्थेला मंदीतून बाहेर काढणे, देशाचा वेगाने विकास, आर्थिक विकास साधणे इत्यादी समलक्षी उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योग्य अशी आर्थिक धोरणे ठरवण्यास हे विश्लेषण मदत करते. प्रश्न चौथा, खालील विधानांशी आपण सहमत आहात की नाही ते सकारण स्पष्ट करा. कोणतेही 3. प्रश्न पहिला, मागील 75 वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत व दिशेत पूर्णतः बदल झाले. हा 4 मार्कासाठी प्रश्न आहे. सहमत आहात की नाही त्याचं कारण द्यायचं आहे. उत्तर, या विधानाशी मी सहमत आहे, कारण स्थूल राष्ट्रीय देशांतर्गत उत्पन्नातील वाढता हिस्सा हा हिस्सा 1990-91 ते 2016-17 या कालावधीमध्ये भारताचा हिस्सा वाढलेला आहे. त्यामुळे उत्पन्नामध्ये सतत वाढ होत आहे. भारताच्या व्यापाराच्या आकारमानात वाढ व मूल्यात वाढ. 1990-91 पासून भारताच्या विदेशी व्यापाराच्या आकारमानात व मूल्यात वाढ होत आहे. भारत सद्यस्थितीत मोठ्या प्रमाणात अधिक मूल्य असणाऱ्या वस्तू व सेवांची निर्यात व आयात करतो. भारताच्या निर्यातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यापूर्वी भारत ताग, कापूस, चहा, तेलबिया, चामडे, अन्नधान्य, काजू, बिया, खनिज उत्पादने यासारख्या प्राथमिक वस्तूंची इतर देशांना निर्यात करीत असे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताने कपडे, हिरे, मानक, संगणक, हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर इत्यादी वस्तूंची निर्यात करण्यास सुरुवात केली आहे. अशा प्रकारे भारताच्या निर्यातीच्या रचनेत बदल झाला आहे. आयातीच्या रचनेत बदल. स्वातंत्र्यापूर्वी भारत औषधे, कापड, वाहने, इलेक्ट्रिक वस्तू यासारख्या उपभोग्य वस्तूंची मोठ्या प्रमाणात आयात करीत असे. सद्यस्थितीत भारत प्रामुख्याने पेट्रोल आणि तत्सम उत्पादने, आधुनिक यंत्रसामग्री, खते, पोलादे इत्यादी उपयोगी आणि भांडवली वस्तू आयात करीत आहे. सागरी व्यापार. भारताचा बहुतांश विदेशी व्यापार सागरी मार्गाने होते. भारताचे एकूण विदेशी व्यापारापैकी सुमारे 68% विदेशी व्यापार हा सागरी मार्गाचा वापर करून केला जातो. भारतात नेपाळ, अफगाणिस्तान, म्यानमार, श्रीलंका इत्यादी शेजारी देशात हे देशांशी विदेशी व्यापारी संबंध आहेत. नवीन बंदरांचा विकास.
भारतात प्रामुख्याने मुंबई, कोलकाता, चेन्नई इत्यादी महत्त्वाच्या बंदरावरून मोठ्या प्रमाणात विदेशी व्यापार केला जातो. असे या बंदरावरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी भारतात कांडला, कोचीन, विशाखापट्टणम, नावाशेवा इत्यादी नवीन बंदरे विकसित करण्यात आली आहेत. म्हणून गेल्या 75 वर्षाच्या कालावधीत भारताच्या विदेशी व्यापाराच्या रचनेत व विदेशी रचनेच्या मोठ्या प्रमाणात बदल झाला आहे. प्रश्न दुसरा, स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. हा 4 मार्काचा प्रश्न आहे. उत्तर, मी या विधानाशी सहमत आहे. याला 1 मार्क आहे. कारणे द्यायला 3 मार्क आहेत. स्थूल अर्थशास्त्र हे संपूर्ण अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. सूक्ष्म अर्थशास्त्र अर्थव्यवस्थेचे विशिष्ट घटकांचा अभ्यास करणारे अर्थशास्त्र आहे. स्थूल अर्थशास्त्रात समग्र मागणी, समग्र पुरवठा, राष्ट्रीय उत्पन्न, सर्वसाधारण किंमत पातळी इत्यादी समग्र आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. सूक्ष्म अर्थशास्त्रात वैयक्तिक मागणी, वैयक्तिक पुरवठा, वैयक्तिक उत्पन्न इत्यादी वैयक्तिक आर्थिक घटकांचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्र सर्वसाधारण समतोलावर भर देते. सूक्ष्म अर्थशास्त्र आंशिक समतोलावर भर देते. स्थूल अर्थशास्त्र राशी किंवा एकीकरण पद्धतीचा वापर करते. सूक्ष्म अर्थशास्त्र विभाजन पद्धतीचा वापर करते. म्हणून स्थूल अर्थशास्त्र हे सूक्ष्म अर्थशास्त्रापेक्षा वेगळे आहे. प्रश्न तिसरा, किंमतकर्ता हे मक्तेदार बाजाराचे एकमेव वैशिष्ट्य आहे. मक्तेदारीमध्ये फक्त किंमतकर्ताच हे वैशिष्ट्य नसतं, त्यामध्ये अजून वैशिष्ट्ये असतात. म्हणून या ठिकाणी उत्तर, वरील विधानाशी मी सहमत नाही. कारण E.H. चेंबरलिन यांच्या मते मक्तेदारी म्हणजे एक उद्योग संस्था जी संपूर्ण पुरवठा व नियंत्रण ठेवते आणि जिला बाजारात अगदी जवळचा पर्याय नसतो. याला मक्तेदारी म्हणतात. एकच विक्रेता, मक्तेदारी बाजारात वस्तूची विक्री करणारा एकच विक्रेता किंवा उत्पादक असतो. त्यामुळे मक्तेदारी बाजारात मक्तेदारात दुसरा स्पर्धक नसतो. दुसरा, पर्यायी वस्तूंचा अभाव, मक्तेदारी बाजारात मक्तेदाराच्या उत्पादनाला जवळचे पर्याय उपलब्ध नसतात. त्यामुळे मक्तेदारी बाजारात ग्राहकांना मक्तेदाराने विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेली वस्तू स्वीकारावी लागते किंवा ती वस्तू कोणत्याही कारणाने पसंत नसल्यास त्या वस्तूपासून वंचित राहावे लागते. मक्तेदारीत मागणीची छेदक लवचिकता शून्य असते. तिसरा, पर्यायी वस्तूंचा अभाव, प्रवेशावर निर्बंध, मक्तेदारी बाजारात मक्तेदार हा ज्या वस्तूंचे उत्पादन करीत असतो त्या वस्तूंचे उत्पादन करण्यास इतर उद्योग संस्थांवर कायदेशीर, नैसर्गिक व तांत्रिक बंधने असतात. चौथा, बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण, मक्तेदारी बाजारात मक्तेदार हा वस्तूचा एकमेव उत्पादक किंवा विक्रेता असल्यामुळे त्याचे वस्तूच्या बाजार पुरवठ्यावर पूर्ण नियंत्रण असते. पाचवा, किंमतकर्ता, मक्तेदाराचे वस्तूच्या बाजार पुरवठ्यावर संपूर्ण नियंत्रण असते. त्यामुळे मक्तेदार स्वतःच्या मालाची उत्पादनाची किंमत निश्चित करू शकतो. त्यामुळे मक्तेदार हा किंमतकर्ता असतो. सहावा, मूल्यभेद, मक्तेदार हा किंमतकर्ता असल्यामुळे तो एकाच वस्तूला व्यक्तिपरत्वे विकत असतो. उपयोगपरत्वे किमती आकारू शकतो. मूल्यभेद हे मक्तेदारी बाजाराचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. उदाहरणार्थ, भारतीय रेल्वेद्वारे रेल्वेच्या प्रवासात विद्यार्थी व ज्येष्ठ नागरिकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. उद्योग संस्था हाच उद्योग, मक्तेदारी बाजारात मक्तेदार हा त्याच्या उत्पादनाचा एकमेव उत्पादक व विक्रेता असतो. त्यामुळे मक्तेदारी बाजारात उद्योग संस्था हाच उद्योग असतो. अशा प्रकारे फक्त किंमतकर्ताच मक्तेदार बाजाराचे वैशिष्ट्य नसून इतरही वैशिष्ट्ये असतात. चौथा प्रश्न आहे, करेत्तर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. हा 4 मार्काचा प्रश्न आहे. उत्तर, वरील विधानाशी मी सहमत आहे. याला 1 मार्क. कारणे द्या, कारण सांगायला 3 मार्क. कारण सरकारने करेत्तर उत्पन्नाचे सर्वात पुढीलप्रमाणे आहेत. स्रोत, सरकारचे करेत्तर उत्पन्नाचे स्रोत पुढीलप्रमाणे आहेत. 1 आहे शुल्क,
शासनाने पुरवलेल्या सेवेबद्दल ग्राहकाकडून दिला जाणारा मोबदला म्हणजे शुल्क होय. शुल्काद्वारे शासनास उत्पन्न प्राप्त होते. उदाहरणार्थ शैक्षणिक शुल्क, नोंदणी शुल्क इत्यादी. दुसरा, सार्वजनिक वस्तू व सेवांच्या किमती. शासनाने विक्रीसाठी उपलब्ध करून दिलेल्या वस्तू व सेवांची विशिष्ट किमतींना ग्राहक खरेदी करतात. त्याद्वारे शासनास महसूल प्राप्त होतो. उदाहरणार्थ रेल्वे भाडे, बस भाडे इत्यादी. तिसरा, विशेष अधिभार. विशिष्ट भागातील नागरिकांना पुरविलेल्या विशेष सुविधांच्या मोबदल्यात त्या भागातील नागरिक शासनास विशेष अधिभाराच्या रूपात मोबदला देतात. उदाहरणार्थ विशिष्ट भागातील नागरिकांना पाणीपुरवठा, ऊर्जा पुरवल्याबद्दल नागरिकांनी दिलेला मोबदला. दंड व दंडात्मक रक्कमा. देशातील कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल संबंधित व्यक्तीला दंडाची रक्कम भरावी लागते. शासनास दंडाची रकमेतून उत्पन्न प्राप्त होते. शासनाद्वारे दंड करण्याचा मूळ उद्देश महसूल प्राप्ती नसून नागरिकांनी देशातील नियमांचे पालन करावे हा असतो. उदाहरणार्थ वाहतुकीचे नियम मोडल्याबद्दल व्यक्तीने भरलेली दंडाची रक्कम. भेटी, अनुदाने व देणग्या. देशातील नागरिकांकडून, विदेशी शासनाकडून किंवा विदेशी संस्थांकडून सर्वसाधारण किंवा विशिष्ट हेतूसाठी शासनास भेटी, अनुदाने किंवा देणगी प्राप्त होतात. या स्वरूपातील रकमेतून सरकारला उत्पन्न प्राप्त होते. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी शासनाला परदेशातून मिळालेले आर्थिक सहाय्य. भारतासारख्या विकसनशील देशात विदेशी सहाय्य हा विकास खर्चाचा एक महत्त्वपूर्ण स्रोत झाला आहे, परंतु शासनाचा उत्पन्नाचा हा स्रोत अनिश्चित स्वरूपाचा आहे. 6. विशेष कर. अहितकारक वस्तूंच्या उपभोगापासून लोकांना परावृत्त करण्याचा विशेष कर. अहितकारक वस्तूंच्या उपभोगापासून लोकांना परावृत्त करण्याच्या हेतूने हा कर वस्तूवर आकारलेला कर म्हणजे विशेष कर होय. उदाहरणार्थ अफू, मद्यपान, अंमली पदार्थावरील कर. 7. कर्ज. अंतर्गत किंवा बाह्य स्रोताच्या आधारे कर्जावर रक्कम उभारणे हा आधुनिक शासनाच्या उत्पन्नाचा स्रोत बनत आहे. उदाहरणार्थ जनतेच्या ठेवींच्या स्वरूपातील रक्कम, कर्ज रोख्यांच्या स्वरूपात उभारलेली कर्जाऊ रक्कम, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी किंवा जागतिक बँकेकडून घेतलेले कर्ज इत्यादी. अशा प्रकारे करेत्तर उत्पन्नाचे अनेक स्रोत आहेत. निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत. उत्तर: वरील विधानाशी मी सहमत आहे, कारण निर्देशांकाचे पुढील प्रकार आहेत. 1. किंमत निर्देशांक. वस्तूच्या किमतीतील सामान्य बदलाचे किंमत निर्देशांकाद्वारे मापन केले जाते. किंमत निर्देशांकाद्वारे दोन भिन्न कालावधीत एका वस्तूच्या किंवा एकाहून अधिक वस्तूंच्या किमतीत झालेल्या बदलांची तुलना करता येते. दुसरा प्रकार आहे संख्यात्मक निर्देशांक. संख्यात्मक निर्देशांकास प्रमाणबद्ध निर्देशांक असेही म्हणतात. अर्थव्यवस्थेतील एखाद्या वस्तूच्या उत्पादनातील किंवा विविध वस्तूंच्या उत्पादनातील दोन भिन्न कालावधीतील बदलांचे संख्यात्मक निर्देशांकाद्वारे मापन केले जाते. उदाहरणार्थ कृषी उत्पादन निर्देशांक, औद्योगिक उत्पादन निर्देशांक इत्यादी. तिसरा, मूल्य निर्देशांक. वस्तूची किंमत आणि वस्तूचे परिमाण यांच्या गुणाकाराद्वारे वस्तूचे मूल्य मोजले जाते. एखाद्या वस्तूच्या मूल्यातील दोन भिन्न कालावधीतील बदलाचे मूल्य निर्देशांकाद्वारे मापन केले जाते. चौथा, विशिष्ट हेतू निर्देशांक. अर्थव्यवस्थेतील विशिष्ट चलातील भिन्न कालावधीतील बदलाचे मापन करण्याच्या हेतूने विशिष्ट हेतू निर्देशांक तयार केला जातो. उदाहरणार्थ आज्ञा निर्देशांक, श्रम उत्पादकता निर्देशांक, शेअर किमतीचा निर्देशांक, ग्राहक किंमत निर्देशांक, मानव विकास निर्देशांक इत्यादी. आयात निर्देशांक. अशा प्रकारे निर्देशांकाचे अनेक प्रकार आहेत.
खालील तक्ताकृती उतारा अभ्यासून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. कोणतेही 2. यामध्ये 3 प्रश्न आहेत, त्यातील तुम्हाला 2 प्रश्न लिहायचे. तिन्ही प्रश्न 4-4 मार्काला दिलेले आहेत. 4-4 हा प्रश्न तुम्हाला 8 मार्कासाठी आहे. त्यातील पहिला प्रश्न पाहू आपण 4 मार्कासाठी. किंमत निर्देशांकाचे सूत्र लिहा. खालील तक्त्याचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. किंमत निर्देशांक शोधण्याचे सूत्र लिहायचे आपल्याला. मग किंमत निर्देशांक सूत्र काय? P0 बरोबर समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100 हे याचं उत्तर आहे आणि हा प्रश्न तुम्हाला 1 मार्काला आहे. त्यानंतर प्रश्न दुसरा आहे समेशन P0 व समेशन P1 च्या किमती काढा. समेशन P0 व समेशन P1 च्या किमती काढायच्यात आपल्याला. म्हणून या ठिकाणी समेशन P0 बरोबर मूळ वर्षातील किमतीची बेरीज ही 200 आहे. किमतीची बेरीज किती आहे? 200 आहे. तर समेशन P1 बरोबर 2019च्या किमतींची बेरीज ही 300 आहे. म्हणून याचं उत्तर काय आहे? समेशन P0 बरोबर 200 समेशन P1 बरोबर 300. किंमत निर्देशांक P01 काढा. किंमत निर्देशांक P01 बरोबर समेशन P1 भागिले समेशन P0 गुणिले 100. P01 बरोबर 300 भागिले 200 गुणिले 100. या सूत्रामध्ये आपण किमती मांडल्या. P1च्या ठिकाणी 300 मांडल्या आणि P0च्या ठिकाणी 200. यांची बेरीज करून आलेलं उत्तर आहे गुणिले 100 शेकडा 100. म्हणून P01 बरोबर 150 उत्तर आलं आपलं. त्यानंतर खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. उजवीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र. याचं उत्तर काय आहे? मागणीच्या वृद्धीचा वक्र काय? M1 हा मागणीचा वृद्धीचा वक्र आहे. कारण किंमत आहे तेवढीच राहते, परंतु मागणीमध्ये काय झालेली? वाढ झालेली आपल्याला पाहावयास मिळते. म्हणून या ठिकाणी मागणीचा वक्र काय? M1 आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे डावीकडे स्थानांतरित होणारा मागणी वक्र टिंब. याचं उत्तर आहे मागणीच्या ऱ्हासाचा वक्र M2. मागणीच्या ऱ्हासाचा वक्र M2. म्हणजे या ठिकाणी काय झाले? मागणीमध्ये घट झालेली आहे. किंमत आहे तेवढीच आहे, परंतु मागणीमध्ये काय झाली? घट झालेली आहे. त्यानंतर प्रश्न तिसरा वस्तूची किंमत. आता या ठिकाणी वस्तूची किंमत काय दिसते तुम्हाला? स्थिरच दिसते. त्यामध्ये कुठलाही बदल होत नाही. किंमत आहे तेवढीच आहे, फक्त मागणीमध्ये बदल होतोय. म्हणून या ठिकाणी वस्तूची किंमत स्थिर आहे. त्यानंतर चौथा प्रश्न आहे मागणीतील वृद्धी आणि ह्रास या संकल्पने अंतर्गत येतात. कुठल्या संकल्पने अंतर्गत येतात? मागणीतील बदल या संकल्पने अंतर्गत येतात. कारण यामध्ये आपण काय पाहतोय? मागणी आणि किंमत या दोन्ही मधला फरक आपण पाहतोय. किंमतीमध्ये काही बदल होत नाही, फक्त किंमत आहे तेवढीच आहे, मागणीमध्ये बदल होतो आहे. त्यामुळे या ठिकाणी मागणीतील बदल आपल्याला पाहावयास मिळतोय. अशा प्रकारे या ठिकाणी 4 मार्काला 4 प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतर खालील उतारा वाचून त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. 4 मार्कासाठी आहे. उतारा मी वाचत नाही आहे, त्यावरील प्रश्न वाचू आपण. प्रश्न पहिला अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून बाजाराची व्याख्या लिहा. हे 1 मार्कासाठी. तर त्याची व्याख्या बाजार हे ठिकाण नसून ती एक यंत्रणा आहे ज्याच्याद्वारे ग्राहक व विक्रेते प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे आपल्या वस्तूंची देवाणघेवाण करतात. त्याची व्याख्या आहे. प्रश्न दुसरा बाजाराचे वर्गीकरण कसे केले जाते ते लिहा. हे 1 मार्काला आहे. उत्तर
स्थळ, काळ आणि स्पर्धेनुसार बाजाराचे वर्गीकरण केले जाते. प्रश्न 3, विक्री खर्चाविषयी आपले स्वमत लिहा. हे 2 मार्कासाठी प्रश्न आहे. यामध्ये तुम्ही स्वतःचे मत या उतार्याच्या आधारावर लिहिले तर तुम्हाला 2 मार्क मिळतील, पण उतार्याच्या आधारावरती लिहिलं पाहिजे. त्यानंतर प्रश्न 6 आहे, सविस्तर उत्तर लिहा. कोणतेही 2 गुण आहेत 16. एक प्रश्न 8 मार्कासाठी आहे. पहिला प्रश्न, मागणीच्या लवचिकतेची संकल्पना स्पष्ट करून मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार स्पष्ट करा. उत्तर, वस्तूच्या किमतीत व इतर घटकात, उदाहरणार्थ उपभोक्त्याच्या उत्पन्नात, इतर वस्तूंच्या किमतीत झालेल्या बदलामुळे एखाद्या वस्तूच्या मागणीत घडून येणारा प्रमाणशीर बदल म्हणजे मागणीची लवचिकता होय. वस्तूच्या मागणीतील शेकडा बदल आणि वस्तूच्या किमतीतील शेकडा बदल यातील गुणोत्तर म्हणजे मागणीची किंमत लवचिकता होय. सूत्र, मागणीची किंमत लवचिकता बरोबर मागणी वक्रावरील बिंदूपासून खालचे अंतर भागिले मागणी वक्रावरील बिंदूपासूनचे वरचे अंतर. मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार आपण या ठिकाणी पाहणार आहोत. त्यामधील पहिला प्रकार आहे अनंत संपूर्ण लवचिक मागणी. त्यानंतर दुसरा प्रकार आहे संपूर्ण अलवचिक मागणी. त्यानंतर तिसरा प्रकार आहे एकक लवचिक मागणी. त्यानंतर चौथा प्रकार जास्त लवचिक मागणी. पाचवा आहे कमी लवचिक मागणी. अशा प्रकारे मागणीच्या किंमत लवचिकतेचे प्रकार सांगितलेले आहे. तुम्ही जर या ठिकाणी आकृती तसेच त्या ठिकाणी सूत्र हे लिहिलं तर तुम्हाला 8 पैकी 8 मार्क मिळू शकतात, परंतु उत्तर तुमचं ॲक्युरेट लिहिलं पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न आहे राष्ट्रीय उत्पन्नाची संकल्पना स्पष्ट करून राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी स्पष्ट करा. उत्तर, देशाचे एकूण उत्पन्न म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. खऱ्या अर्थाने राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत देशात उत्पादित होणाऱ्या वस्तू व सेवांचा प्रवाह होय. राष्ट्रीय उत्पन्न समितीने केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या व्याख्येनुसार राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एखाद्या विशिष्ट कालखंडात निर्माण करण्यात आलेल्या वस्तू व सेवांची दुहेरी मोजदाद करून केलेले मापन होय. प्राध्यापक A.C. पिगू यांच्या मते समाजाच्या वस्तुनिष्ठ उत्पन्नाच्या ज्या भागाची पैशात मोजदाद करता येते असा भाग म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न होय. प्राध्यापक आयर्विंग फिशर यांच्या मते राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे एका वर्षाच्या कालावधीत राष्ट्राच्या निव्वळ उत्पादनापैकी जो भाग प्रत्यक्षपणे उपभोगासाठी वापरला जातो असा भाग होय. राष्ट्रीय उत्पन्न मापनात येणाऱ्या व्यावहारिक अडचणी पुढीलप्रमाणे आहेत. पहिली अडचण आहे दुहेरी गणनेची समस्या. राष्ट्रीय उत्पन्न मोजताना येणारी सर्वात मोठी व्यावहारिक अडचण म्हणजे दुहेरी गणना होय. काही वस्तूंच्या बाबतीत संबंधित वस्तू अर्धसिद्ध, अंतिम आहे की अंतिम आहे हे निश्चित करणे अवघड असते. राष्ट्रीय उत्पन्न मापनात अशा वस्तूंच्या मूल्यांची 2 वेळा गणना केली जाण्याची शक्यता असते. दुहेरी गणनेमुळे राष्ट्रीय उत्पन्न वास्तवातल्यापेक्षा अनेक पटीने अधिक दिसते. उदाहरणार्थ, बेकरीचे पीठ वापरले जाते त्याला अंतिम वस्तू संबोधले जाते, परंतु तेच पीठ जर कुटुंबाकडून वापरले गेले असता अंतिम वस्तू म्हणून गणले जाते. बेकरीत वापरल्या गेलेल्या पिठाला अंतिम वस्तू म्हणून गणले असता त्याच पिठाच्या मूल्याचा ब्रेडच्या मूल्यामध्ये समावेश केला असता दुहेरी गणना चूक होते. दुसरं आहे अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. अमौद्रिक क्षेत्राचे अस्तित्व. भारतासारख्या विकसनशील देशात मोठ्या प्रमाणावर अमौद्रिक क्षेत्र अस्तित्वात आहे. भारतात अनेक शेतकरी शेती व्यवसाय हा केवळ उदरनिर्वाहासाठी करतात. त्यामुळे
उत्पादनाचा बराच मोठा भाग वैयक्तिक उपभोगासाठी वापरला जातो व काही भागाचा इतर वस्तू व सेवांच्या बदल्यात विनिमय केला जातो. शेतीतील या उत्पादनाच्या मूल्याचे राष्ट्रीय उत्पन्नात मापन केले जात नाही. तिसरा आहे अपुरी व अविश्वसनीय सांख्यिकी माहिती. विकसनशील देशात उत्पादन आणि खर्च याविषयी पुरेशी आणि बिनचूक माहिती उपलब्ध नसते. तसेच शेती, मत्स्य व्यवसाय, पशुपालन व वनशास्त्र, किरकोळ व्यावसायिक, बांधकामारी कामगार, छोटे व्यावसायिक इत्यादी क्षेत्रात गुंतलेल्या व्यक्तींच्या उत्पन्नासंबंधीची अचूक व विश्वासार्ह माहिती मिळणे अवघड असते. याशिवाय ग्रामीण भागात व शहरी भागातील काही व्यवसायातील व्यक्तींच्या अनार्जित उत्पन्न संबंधीची माहिती मिळणेही अवघड असते. त्यामुळे उत्पन्न पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना समस्या उद्भवतात. चौथा, घसारा. उत्पादन प्रक्रियेत वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंची आणि यंत्रसामुग्रीची होणारी झीज म्हणजे घसारा होय. भांडवली वस्तूंची तांत्रिक आयुष्य, भांडवली वस्तूंचा वापर, भांडवली वस्तूंचे स्वरूप, भांडवली वस्तूंची केली जाणारी देखभाल इत्यादी घटकांवर घसारा अवलंबून असतो. प्रत्येक व्यवसायात वापरल्या जाणाऱ्या भांडवली वस्तूंचे स्वरूप निरनिराळे असल्यामुळे घसारा मोजण्यासाठी एक समान व सार्वत्रिक स्वीकार्यता असणारे प्रमाण दर अस्तित्वात नाहीत. त्यामुळे घसारा मोजताना अनेक बाबी गृहीत धराव्या लागतात व त्यामुळे घसाऱ्याची अचूक रक्कम उपलब्ध होणे अवघड असते. परिणामी राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन अवघड होते. पाचवा, भांडवली लाभ किंवा भांडवली तोटा. मालमत्ताधारकांना मालमत्तेच्या बाजारभावात वाढ झाल्यामुळे जो भांडवली नफा होतो किंवा मालमत्तेचा बाजारभावात घट झाल्यामुळे जो भांडवली तोटा होतो, अशा नफ्याचा किंवा तोट्याचा राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जात नाही, कारण उत्पन्नातील हे बदल सर्वसाधारणपणे चालू आर्थिक वर्षातील आर्थिक व्यवहारामुळे घडून येत नाहीत. सहावं, निरक्षरता आणि अज्ञान. विकसनशील देशात निरक्षरतेचे प्रमाण तुलनेने जास्त असते. अशा देशातील काही किरकोळ उत्पादक निरक्षरतेमुळे किंवा अज्ञानामुळे स्वतःच्या उत्पादनाच्या परिमाणांची किंवा उत्पादन मूल्याची अचूक नोंद ठेवू शकत नाहीत. परिणामी अशा व्यक्तींच्या उत्पादनाच्या मूल्यांचा केवळ अंदाज करून राष्ट्रीय उत्पन्नात समावेश केला जातो. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नाचे अचूक मूल्यमापन अवघड होते. सातवा, व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव. विकसनशील देशात व्यावसायिक विशेषीकरणाचा अभाव दिसून येतो. उदाहरणार्थ, विकसनशील देशात काही शेतकरी शेती या प्रमुख व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, शिवणकाम इत्यादी इतर व्यवसायही करतात. अशा व्यक्तींकडून त्यांना इतर व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नाची माहिती मिळणे अवघड असते. त्यामुळे उत्पादन पद्धतीने राष्ट्रीय उत्पन्नाचे मापन करताना समस्या येतात. आठवं, मालाच्या साठ्याचे मूल्य. उत्पादकाकडे कच्चा माल, मध्यम वस्तू, अर्धसिद्ध वस्तू, अंतिम वस्तू यांचा असणारा साठा म्हणजेच मालसाठा होय. मालसाठ्याच्या मूल्यात होणाऱ्या सकारात्मक आणि नकारात्मक बदलांचा समावेश स्थूल राष्ट्रीय उत्पन्नात केला जातो. मालसाठ्याच्या मूल्यमापनात चूक झाली असता अंतिम वस्तूच्या मूल्यात व परिणामी राष्ट्रीय उत्पन्नाच्या मूल्यातही बदल होऊ शकतो. प्रश्न तिसरा, पुरवठ्याचा नियम गृहीतकासह सविस्तर स्पष्ट करा. उत्तर, प्रस्तावना. पुरवठा ही मूलभूत आर्थिक संकल्पना आहे. विक्रेत्याने प्रत्यक्षात विक्रीसाठी पुरवलेल्या विशिष्ट वस्तू व सेवांची एकूण संख्या म्हणजे पुरवठा असे पुरवठ्याचे वर्गीकरण केले जाते. पुरवठ्याचा नियम आपण पाहू. पुरवठ्याचा नियम प्राध्यापक अल्फ्रेड मार्शल यांनी 1890 मध्ये प्रसिद्ध केलेल्या त्यांच्या अर्थशास्त्राची मूलतत्त्वे या पुस्तकात पुरवठ्याचा नियम स्पष्ट केला आहे. पुरवठ्याचा नियम किंमत व पुरवठा यातील समप्रत्येक संबंध स्पष्ट करतो. नियमाचे विधान: इतर परिस्थिती कायम असताना वस्तूच्या अधिक किमतीला वस्तूचा ज्यादा नगसंख्येचा पुरवठा केला जातो व वस्तूच्या कमी किमतीला वस्तूच्या कमी नगसंख्येचा पुरवठा केला जातो. सूत्रानुसार पुरवठ्याचा नियम पुढील प्रमाणे मांडता येतो. Sx बरोबर F Px. या ठिकाणी Sx म्हणजे श वस्तूचा पुरवठा, F म्हणजे फलन आणि Px म्हणजे श वस्तूची किंमत होय.
वैयक्तिक पुरवठा पत्रक. पुरवठा नियम वैयक्तिक पुरवठा पत्रकाद्वारे स्पष्ट करता येतो. श वस्तूची किंमत प्रति किलोग्रॅम. श वस्तूचा पुरवठा प्रतिदिन नगसंख्या किलोग्रॅम. 10 किलोग्रॅम पुरवठा किती होतोय? 100 नगसंख्यांचा. तसेच 20 रुपये किंमत असताना पुरवठा किती केला जातोय? 200 नगसंख्येचा. 30 किंमत असताना किती पुरवठा केला जातोय? 300 नगसंख्येचा. 40 रुपये किंमत असताना 400 नगसंख्येचा पुरवठा केला जातोय. 50 रुपये किंमत असताना 500 नगसंख्येचा पुरवठा केला जातोय. 5वा वैयक्तिक पुरवठा पत्रकाचे स्पष्टीकरण. वरील वैयक्तिक पुरवठा पत्रकावर असे दिसून येते की वस्तूची किंमत कमी असल्यास 10 रुपये वस्तूचा पुरवठा कमी असतो 100 नग. याउलट वस्तूची किंमत जास्त असल्यास 50 रुपये वस्तूचा पुरवठाही जास्त असतो 500 नग. म्हणजे वस्तूची किंमत व वस्तूचा पुरवठा यामध्ये प्रत्येक संबंध असतो. 6वा वैयक्तिक पुरवठा वक्र. पुरवठ्याचा नियम पुढील वैयक्तिक पुरवठा वक्राच्या आकृतीच्या सहाय्याने स्पष्ट करता येतो. आता या आकृतीमध्ये श वस्तूची किंमत दाखवलेली आहे 10, 20, 30, 40, 50 या अक्षावर आणि श अक्षावर दाखवलेला आहे वस्तूचा पुरवठा 100, 200, 300, 400, 500 हे नगामध्ये दाखवलेला आहे. वैयक्तिक पुरवठा वक्राच्या आकृतीचे स्पष्टीकरण. वरील आकृतीत या अक्षावर श वस्तूची किंमत दर्शविली आहे आणि श अक्षावर श वस्तूचा पुरवठा दर्शविला आहे. वरील आकृतीत दर्शविलेला प हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे खालून वर जातो. वस्तूची किंमत आणि वस्तूचा पुरवठा यात प्रत्यक्ष संबंध असल्यामुळे पुरवठा वक्राचा उतार धनात्मक असतो. आता आपल्याला पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके पाहायची आहेत. पहिलं गृहीतक आहे उत्पादन खर्च स्थिर. वस्तूच्या उत्पादन खर्चात वाढ झाल्यास विक्रेत्याच्या नफ्याचे प्रमाण कमी होते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा कमी होऊ शकतो. याउलट वस्तूच्या उत्पादन खर्चात घट झाल्यास विक्रेत्याच्या नफ्याचे प्रमाण वाढते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा वाढू शकतो. अशा परिस्थितीत पुरवठ्याच्या नियमाची प्रचिती येत नाही. म्हणून पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी उत्पादन खर्च स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. दुसरं आहे उत्पादन तंत्र स्थिर. पुरवठ्याच्या नियमाचं गृहीतक दुसरं उत्पादन तंत्र स्थिर. सुधारित उत्पादन तंत्रामुळे उत्पादनात वाढ होते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा वाढू शकतो. पुरातन तंत्रामुळे उत्पादनात घट होते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा कमी होऊ शकतो. म्हणून पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी उत्पादन तंत्र स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. तिसरा आहे पुरवठ्याच्या नियमाचं गृहीतक हवामान स्थिती स्थिर. पूर, भूकंप, दुष्काळ अशा नैसर्गिक आपत्तीमुळे वस्तूच्या किमती स्थिर असूनही पुरवठा कमी होऊ शकतो. अनुकूल हवामानामुळे भरघोस पीक आल्यास वस्तूच्या किमती स्थिर असूनही पुरवठा वाढू शकतो. म्हणून पुरवठ्याच्या नियमाची प्रचिती येण्यासाठी हवामान स्थिती स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. चौथा सरकारी धोरण स्थिर. सरकारने उत्पादन करात वाढ केल्यास विक्रेत्याच्या नफ्याचे प्रमाण कमी होते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा कमी होऊ शकतो. याउलट सरकारने उत्पादन कर कमी केल्यास किंवा वस्तूच्या उत्पादनासाठी अनुदाने दिल्यास विक्रेत्याच्या नफ्याचे प्रमाण वाढते व वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा वाढू शकतो. म्हणून पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी सरकारचे करविषयक धोरण, व्यापारविषयक धोरण, आयात निर्यात धोरण स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. पाचवा वाहतूक सोयी व वाहतूक खर्च स्थिर. चांगल्या वाहतूक सुविधांमुळे वाहतुकीचा वेळ आणि खर्च कमी होतो व त्यामुळे वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा वाढू शकतो.
वाहतूक सुविधांमध्ये अडथळ्यामुळे वाहतुकीचा वेळ व खर्च वाढतो आणि त्यामुळे वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा घटू शकतो. म्हणून पुरवठ्याच्या नियमाची प्रचिती येण्यासाठी वाहतुकीच्या सोयी व वाहतूक खर्च स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. 6. इतर वस्तूंच्या किमती स्थिर. दुसऱ्या वस्तूच्या किमतीत वाढ झाल्यास उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करतो व त्यामुळे मूळ वस्तूची किंमत स्थिर असूनही मूळ वस्तूचा पुरवठा घटू शकतो. अशा परिस्थितीत पुरवठ्याच्या नियमाची प्रचिती येत नाही. म्हणून पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी इतर वस्तूंच्या किमती स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. 7. भविष्यकालीन किंमतीविषयीच्या अपेक्षा स्थिर. भविष्यकाळात वस्तूच्या किमतीत वाढ होणार असल्याची उत्पादकाची विक्रेत्याची अपेक्षा असेल तर वर्तमान काळात वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा कमी होऊ शकतो. याउलट भविष्यकाळात वस्तूच्या किमतीत घट होणार असल्याची उत्पादकाची विक्रेत्याची अपेक्षा असेल तर वर्तमान काळात वस्तूची किंमत स्थिर असूनही वस्तूचा पुरवठा वाढू शकतो. म्हणून पुरवठ्याचा नियम स्पष्ट करण्यासाठी उत्पादकाच्या विक्रेत्याच्या भविष्यकालीन किमती विषयीच्या अपेक्षा स्थिर असल्याचे गृहीत धरले जाते. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. काही तुमची शंका असल्यास कमेंटमध्ये जरूर सांगा. धन्यवाद.